चाल चाल गाडीवर बैठ. चाल चाल गाडीवर बैठ. चाल चाल गाडीवर बैठ. संगमनेर तालुक्यातील रणखांब परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच वडगाव पान परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित विद्यार्थिनी ही संगमनेरमधील एका विद्यालयात इयत्ता 5वीत शिक्षण घेत असून शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीनं तिच्यावर ॲसिड फेकलं. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलिसांकडून सुरू असून हल्लेखोराचा शोध घेणं सुरू आहे. या घटनेमुळे संगमनेरमध्ये संतापाचं वातावरण पसरलं असून संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहे. बोलला झाला, इथे ऍसिड फेकलं गेलं आहे, कुठेतरी मुली असुरक्षित झाल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये. सगळीकडे संगमनेर तालुका असो किंवा जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, ह्या मुलींवरती कुठे ना कुठे आपण वारंवार हल्ले होताना बघत आहोत. कुठे रेप केस होत आहेत, कुठे ॲसिड हल्ले, कुठे चाकूने हल्ले. अतिशय वाईट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे की शासनाला कठोर कायदे असे केले पाहिजे की मुलींवरती हल्ले झाले नाही. आता ही जी घटना आहे यातील दोषी अजूनही सापडलेला नाही आहे, कुठेतरी पोलीस निष्प्रभ ठरतायत या सगळ्या. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे काय मत राहिलेलं आहे की पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. जिथे कोणाला काही इन्फॉर्मेशन असेल त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या समाजाचा, ह्या सगळ्या गोष्टी न विचार करता पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतायत. पण अजून त्यांना काही रिझल्ट भेटलेला नाही. मला म्हणजे वाईट ह्याचं वाटतं की जे CCTV होते ते काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी लागले नाही. तर मला शाळेच्या परिसरामध्ये म्हणजे मला खरंच सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी काय त्यांना फंड वाढवता येईल त्यांनी तो वाढवला पाहिजे. शाळेच्या ठिकाणी, हायवेवरती, चौकांमध्ये CCTV कॅमेराज जे आहेत ते लागलेच पाहिजे. आणि खरंच म्हणजे मुलींची सुरक्षा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अशा विकृत पुरुषांची किंवा मनुष्यांची जी मानसिकता आहे ना ती तपासून बघितली पाहिजे. वेळेत जर कठोर शिक्षा केली तर अशा प्रवृत्ती घडणार नाही. कारण की आपण बघतोय कोणीही सांगत नाही का अशा घटना असे आहे, पण यांना सर नेमका काय प्रकार घडला आहे संगमनेर तालुक्यामध्ये, काय तपास सुरू आहे, काय सांगायचं? आज साधारणतः 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान वडगाव पान गाव आहे संगमनेर तालुक्यामध्ये. त्या ठिकाणी शाळकरी मुलगी परत येत असताना तिच्यावरती अज्ञात व्यक्तीनं ॲसिड फेकल्याची घटना घडली. त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये BNS 124(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. संबंधित मुलगी आहे तिच्यावरती उपचार PMT हॉस्पिटल लोणी या ठिकाणी करण्यात येत आहेत. सध्याची काय परिस्थिती आहे मुलीची किंवा किती टक्के भाजली आहे, काय सांगता? उपचार सुरू आहेत आणि कमी पुढील जे आरोपीच्या जे शोध घेत आहोत. CCTV मधून काही कळालं आहे किंवा तो आरोपी कशावरून आला होता किंवा काही पूर्ववैमनस्यातून काय? आमच्याकडे काही प्राथमिक माहिती आहे, आम्ही करतो आहोत.